नमस्कार. अर्थशास्त्र इकॉनॉमिक मधली आजची छोटीशी अपडेट. मला एक सांगा, आपला देश जसं आपण म्हणतो कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कॉन्स्टिट्यूशन प्लॅन केला किंवा लिहिला, त्याप्रमाणे आपला देश कार्यरत करतो. तसंच प्रत्येक ॲक्टिव्हिटी या देशामधली कुठल्या ना कुठल्या कायद्याअंतर्गत पार केली जाते किंवा त्याच्यामागे सॉलिड एक ॲक्ट असतो, रूल्स असतात, रेग्युलेशन असतं, कायदा असतो. मित्रांनो, सेबीनी साधारणतः 15 ते 20 दिवस अगोदर आय-सी-आय-सी-आय बँकेला एक वॉर्निंग लेटर पाठवलेलं आहे. आता तुम्ही हा विचार नक्की करू शकता का हा वॉर्निंग लेटर सेबीने पाठवला असेल म्हणजे काहीतरी आय-सी-आय-सी-आय बँकेने चूक केली असेल. आय-सी-आय-सी-आय बँकेने इतकी मोठी जी चूक केली ती काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. साधारणतः 22 ते 26 मार्च या जो 4-5 दिवसाचा पिरियड होता, या पिरियडमध्ये याच्या अगोदर आय-सी-आय-सी-आय बँकेनी आपल्या शेअर होल्डर्सला आपल्या म्हणजे त्यांची एक उपकंपनी आहे किंवा सबसिडरी कंपनी ज्याला म्हणतात आय-सी-आय-सी-आय सिक्युरिटीज, जे डीमॅट अकाउंट ओपनिंगच्या सर्व्हिसेस देतात किंवा लोकांना ट्रेडिंग करण्यासाठी जी मदत लागते, हे काम आय-सी-आय-सी सिक्युरिटीज करते. आय-सी-आय-सी-आय सिक्युरिटीजमध्ये आय-सी-आय-सी-आय बँकेचा 74% हिस्सा आहे. म्हणजे इनडायरेक्टली आय-सी-आय-सी-आय बँक आय-सी-आय-सी-आय सिक्युरिटीजची मालक आहे. आता झालं असं, की त्यांनी एक बोर्ड मीटिंग नाही म्हणणार, एक शेअर होल्डिंग मीटिंग बोलावली होती आणि आपल्या शेअर होल्डर्सला असं सांगितलं होतं, की आय-सी-आय-सी-आय सिक्युरिटीज ही जी कंपनी आहे, ही आपल्याला इक्विटी मार्केटमधनं म्हणजे शेअर मार्केटमधनं डिलिस्ट करायची आहे. डिलिस्ट करायची म्हणजे काय? म्हणजे ती कंपनी इक्विटी मार्केटमध्ये काम करणार नाही याच्यापुढे. आता शेअर होल्डर्स नक्कीच याचा विरोध करतील. पण त्याच्यासाठी आय-सी-आय-सी-आय बँकेने असं सांगितलं होतं, की आय-सी-आय-सी-आय सिक्युरिटीजचे जर तुमच्याकडे 100 शेअर्स असतील, तर तुम्हाला आय-सी-आय-सी-आय बँकेचे आम्ही 67 म्हणजे 67 शेअर्स आम्ही तुम्हाला देऊ. आता झालं असं, जेव्हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये जसं आपल्याला प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे, कंपनी कायदा 2013 व सेबी ॲक्ट 1992 मध्ये प्रत्येक शेअर होल्डरला कुठल्याही ठरावासाठी मतदान करायचा हक्क दिलेला आहे. 22 ते 26 मार्च दरम्यान हे मतदानाची लिंक प्रत्येक शेअर होल्डर जो इलिजिबल होता, त्याला देण्यात आली. आता झालं असं, की आय-सी-आय-सी-आय बँकेने कुठेतरी एक आउटरीच ॲक्टिव्हिटी सोशल मीडियाला चालू केली, की तुम्ही या रिझोल्यूशनच्या फेवरमध्ये मतदान करा. म्हणजे ह्यांना आचारसंहिता नव्हती का? हा प्रश्न कधीतरी तुमच्या डोक्यात येऊ शकतो. म्हणजे आय-सी-आय-सी-आय बँकेला काही कोड ऑफ कंडक्ट नाही का? बरं, सोशल मीडियावर आउटरीच कॅम्पेन केला, ठीक आहे. ती गोष्ट इथं थांबली नाही. आय-सी-आय-सी-आय बँकेच्या व आय-सी-आय-सी-आय सिक्युरिटीजच्या काही एम्प्लॉईजनी जे आय-सी-आय-सी-आय सिक्युरिटीजचे शेअर होल्डर्स होते, त्यांना फोन केलेत. त्यांना सांगितलं, की हा जो रिझोल्यूशन आहे, याच्या फेवरमध्ये तुम्ही मतदान करा. म्हणजे कुठेतरी शेअर होल्डर्सला इन्फ्लुअन्स करायचा प्रयत्न फोन करून करण्यात आला. त्यांना मेसेजेस केले. त्यांना WhatsApp मेसेजेस केले, WhatsApp कॉल्स केले. काही शेअर होल्डर्सला तर आय-सी-आय-सी-आय सिक्युरिटीज व बँकेच्या एम्प्लॉईजनी हे सुद्धा सांगितलं, की जेव्हा तुम्ही मतदान करणार तेव्हा ती ओ-टी-पीची प्रोसिजर असते. तो ओ-टी-पी आम्हाला तुम्ही शेअर करा. पूर्ण कंप्लायन्सचे चिथड्या याच्यात आय-सी-आय-सी-आय बँकेने उडवलेले आहेत. सेबीचं जेव्हा हे लक्षात आलं, सेबीकडे त्याचे प्रूफ्स होते, स्क्रीनशॉट्स होते, म्हणजे एस-एम-एस केलेले किंवा WhatsAppवर मेसेज केलेले. ही कंप्लेंट सेबीपर्यंत गेली आणि सेबीने ही एक वॉर्निंग आय-सी-आय-सी-आय बँकेला दिलेली आहे, की 10 दिवसात याच्यावर तुम्ही रिपोर्ट सबमिट करा. हे क्लिअर व्हायोलेशन आहे सेबी कायदा 1992 चा आणि हे जर पुढे झालं, तर आम्ही स्ट्रिक्ट ॲक्शन तुमच्यावर घेऊ. मित्रांनो, इकॉनॉमिक्स कुठल्याही देशाचा असो, कुठलाही असो, कुठलाही पाठ असो, याला कुठेतरी ॲक्ट, कायदा याचा बेस असतो. आज इथंच थांबूया. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व भेटत राहा. नमस्कार.